हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका। आत्ताच्या आधुनिक जगात आपण हे टपाल किंवा पोस्ट हे सगळं कुठेतरी विसरलो आणि अशीच थीम जी आहे ती पुण्याच्या मानाचा 5वा गणपती असणाऱ्या केसरीवाड्याला आपल्याला पाहायला मिळते। आपण इथे पाहिलं तर हे सगळे जे ढोल ताशा पथकाचे वादक आहेत तर त्यांनी सगळ्यांनी पोस्ट काकांचे जे कपडे आहेत ते घातलेले पाहायला मिळतात। काय नेमकी थीम आहे, काय वेगळेपण आहे? नाही, थोडीशी माहिती देऊ इच्छितो। स्वराज्य ट्रस्टचं यंदाचं 13वं वर्ष आहे। आम्ही चिंचवडचे पथक आहोत आम्ही, आणि यंदाचं आमचं 13वं वर्ष आहे। प्रथमतः आम्ही केसरी गणेशोत्सवाचे धन्यवाद देऊ इच्छितो, रोहित दादांचे धन्यवाद देऊ इच्छितो, आणि त्यांनी आम्हाला मानाच्या 5व्या गणपतीच्या वादनाची सेवा करायची संधी दिली। आणि यंदाची आमची थीम आहे पोस्टमन आता फक्त आठवणीतच, कारण की तुम्ही आता बघत असाल 2 महिने झाल्या पोस्ट ऑफिसने त्यांचे ऑपरेशन्स बंद केलेत, त्यामुळे आम्ही असे त्यांच्यासाठी डेडिकेट करण्यासाठी एक वादन आम्ही त्यांना डेडिकेट करत आहोत, त्यामुळे ही आम्ही एक संकल्पना केली आहे। पोस्टमन आता आपल्याला पाहायलाच मिळत नाही, हे सगळं बंद झालेलं आहे। तुम्हाला नेमका काय संदेश द्यायचा या तुमच्या थीम मध्ये? संदेश असा फक्त द्यायचा की आजकाल ईमेल आणि व्हॉट्सअपच्या युगात, टेलिग्रामच्या युगात जो माणूस दारोदारी फिरतोय, उन्हातानाचं फिरतोय, सगळी त्याची सेवा बजावतोय, पण तो थोडा दुर्लक्षित आहे, त्याचं कोणी किंमत करत नाही, त्याला कोणी साधं घरात गेलेल्या माणसाला पाणी पण विचारत नाही। त्यामुळे त्यांना एक थोडंसं आदरांजली, त्यांना एक थोडा रिस्पेक्ट मिळावा समाजात, त्यामुळे आम्ही एक संकल्पना राबवतो। नक्कीच। आपण इकडे मागे जर बघितलं तर ही त्यांनी थीम जी केलेली आहे मागे, स्वराज्य ट्रस्ट नावाचं हे पथक आहे, यांच्याकडून ही थीम करण्यात आलेली आहे। इथे एक टपाल सुद्धा लावण्यात आलेला आहे, आणि अगदी पोस्टमॅन जे आहेत तर ते ज्या टपालमधनं पोस्ट घेतात ते सगळं यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि सगळे ढोल वादक असतील, ताशा वादक असतील, हे सगळेच आपल्याला इथे पोस्टमनच्या वेशात आलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर आधुनिक जगात पोस्टमन जो आहे तो आता दिसतच नाही आपल्याला, त्यामुळे यांना कुठेतरी न्याय मिळाला किंवा हे कुठेतरी पुन्हा एकदा सगळ्यांना दिसावेत यासाठी त्यांच्याकडून ही थीम तयार करण्यात आलेली आहे। पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर।